नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. किन्नर समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन. किन्नर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सर्व तृतीयपंथी, जोगती, आराधी आदी समाज बांधवांच्या वतीनं सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरुद्ध जबरदस्तीने जातीय तेढ निर्माण करण्याचे काम पुणे येथील किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू मानिकम राहणार धावजी पाटील निवास गुरु नानक कॉलनी कात्रज पुणे करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. किन्नर समाज हा परंपरेने गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहणारा समाज असून अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तसेच काही दिवसापूर्वी नाशिक येथेही गुण्यागोविंदाने राहणाऱ्या किन्नर समाजामध्ये जातीवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. किन्नर समाजामध्ये ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्व तृतीयपंथी, जोगती, आराधी व इतर समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे. आज इथं जमण्याचं कारण जी बिपाशा आहे तिने जो चुकीचा धुमाकूळ घातलेला आहे, किन्नरांमध्ये जातीय तेढ निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. कारण इथं आमच्याकडं सर्व जातीची किन्नर आहेत. कारण किन्नर एका आईच्या पोटात एक किन्नर, सगळे किन्नर जन्मत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जातीचे प्रत्येक पंथातला किन्नर आहे. ते दिशाभूल करतात की धर्मांतर करतात हिंदू मुस्लिम. संविधानानं माणुसकी एवढंच आम्हाला शिकवलं आहे आणि आम्ही संविधानावर जगणारी माणसं आहे. आपापल्या आराध्य देवतेची पूजा करणारी माणसं आहे. इथं मुस्लिम पण आहेत. हे पुढं काय नाव काय? सलीम उस्मान पूजाकर. तुझं नाव सांग. साहित्य तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. तुझं सांग. साई जमादार. त्यामुळे आमच्यात ख्रिश्चन पण आहे. ख्रिश्चन आहे. आम्हाला 18 पगड जातीची 12.5 पंथाची सर्व किन्नर आम्ही आहोत. त्यामुळे ह्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू किंवा कायदा सुद्धा हातात घेऊ. विपाशाने जो काही जातीवाद निर्माण केलाय त्यामध्ये आमच्या 18 पगड जातीमध्ये प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा किन्नर आहे. त्यामुळे आम्ही एकाईच्या लेकराप्रमाणे वागतो. जरी एकाईची लेकरं नसलो तरी एकाईच्या लेकराप्रमाणे आम्ही वागतो. आणि यामध्ये आमच्या किन्नर समाजात जातीवाद निर्माण करून ती काही जे खेळ मांडत आहे तो खेळ पूर्णपणे तिला थांबला पाहिजे. शासनाने तिला आळाबांधा घातला पाहिजे ही आमची नम्र विनंती, कळकळीची विनंती. आणि सर्वात मोठे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आम्ही सर्व किन्नर समाजातर्फे तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतोय की अशा या हिंदू तृतीयपंथ्यांना प्लीज आपण बळी पडू नका आणि या गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या या किन्नर समाजामध्ये आपण कुठल्याही भ्रांती पसरवण्याचा प्रयत्न करू नये. ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना संपूर्ण किन्नर समाजाचे हात जोडून कळकळीची विनंती आहे. असं करू नये. आणि जर आपण गौसेवा गौरक्षक करत असाल तर आम्हाला आपला कुठलाही वाद नाही. आणि गौसेवेचं महत्व आणि कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण आम्ही त्या गौसेवेचे तिचं मूत्र, गोमूत्र आणि तिचं शेण प्रत्येक जण काढत असतो आणि ह्याचा सोशल मीडियावरती आमचा सर्वांचा पुरावा आहे. नुसतं इथं जाऊन तिथं जाऊन टेम्पो पकडल्याने गौरक्षक कोणाला बोलता येत नाही. जर त्या तुम्ही गाया पकडल्या तर त्या गायाचा पुरा पाठपुरावा आम्ही स्वतः घेऊ. कारण की आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या खेड्यातून पाड्यातून राहणारे आम्ही सर्व किन्नर आहे. जर त्या गाया आम्ही सांभाळू शकतो तर तुम्ही गौरक्षक, आम्हाला तुमच्या कुठल्याही गोष्टीची आट नाही. पण तुम्ही ह्या किन्नर गुन्हा गोविंदाने नांदणाऱ्या किन्नर समाजाला छेडू नका ही हात जोडून रिक्वेस्ट करते, विनंती करते. जय हिंद, जय भारत, जय सवी, जय सरीना. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.